काल असंच एक किस्सा घडला जे तुमच्याशी शेअर करायची इच्छा झाली. काय होतं, मुलगी बघायला आपण जातो. बरोबर आहे, मुलगीकडच्या अपेक्षा असणार, मला मान्य आहे की आपली मुलगी सुखात राहावी अशी कोणत्याही आईवडिलांना वाटणार. पण आता काल जे मुलग्याला बघायला गेले, पण तिथं मुलगा व्यसनी नव्हता, काय नव्हता, व्यवस्थित होता, काम करत होता, प्रायव्हेट जॉब होता. आणि तिची आई आहे ती म्हणजे शिक्षिका होती. त्यामुळे मुलग्याची आई, त्यामुळे वेल सेटल फॅमिली होती, चांगली फॅमिली होती. पण खटकलं काय माहितीये का, त्या मुलीच्या आईनं काय प्रश्न विचारला की आता तुमचं प्लॅनिंग काय आहे नंतरचं, तुम्ही काय म्हणजे प्लॅनिंग केलंय. तुम्हाला फक्त मुलाशी म्हणजे हे पाहिजे ना, त्याच्या आईचं प्लॅनिंग काय, म्हणजे तुम्ही जायच्या आधी तिथं मुलगीला पाठवायच्या आधी त्यांना बाहेर घराच्या काढायचा हे करणार काय. तर मुलाच्या आई वडिलांचं फ्युचर प्लॅनिंग तुम्हाला त्याच्याशी म्हणजे जास्त इंटरेस्ट नसायला पाहिजे ना. मुलगा व्यसनी नाही, मुलगा कमावता आहे, सगळं घरातलं व्यवस्थित आहे, मग तुम्हाला एवढी म्हणजे मुलाच्या आई वडिलांची इतकी कशी काय नफरत आहे आजकाल, तेच कळत नाही. अरे ते पण तुमच्यासारखेच वय वय झालेलं असतं, त्यांना पण आधाराची गरज असते. त्यांनी आपल्या मुलांना ह्याच्यासाठी मोठं केलेलं असतंय की म्हातारपणाची आपल्याला म्हणजे आधार व्हावा, भाकरी मिळावी, ह्याच्यासाठी काय झालं दुखलं खुपलं तर सुननं लेकानं आपल्याला बघावं. बरोबर आहे ना. आजकाल तर मुली म्हणतात आम्ही आईवडिलांना सांभाळतो, पण तुम्ही हे का समजत नाही की आपण एखाद्याच्या घरात जातोय दुसऱ्याच्या, तर तिथं आपल्या आईवडिलासारखं सासू सासऱ्यांना सांभाळा ना. कशाला एवढी म्हणजे माझ्याच आईवडिलांना सांभाळणार मी असं म्हणू नका ना, की माझे आई वडीलच आहेत असं समजून सासू सासऱ्यांना सांभाळा मुलींनो. हात जोडून सगळ्यांना विनंती आहे मला माझी.